Today's play activity is Where is your bone? Which comes under the category of social and personal development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to follow rules, to observe, and to get to know others. For this we need a large group of students and an object like a block as a bone for a doggy. How we have to play the activity? Ask the children to sit in a circle with their hands on their lap. A child is selected as a doggy who sits in the center with eyes closed. The object for the bone is kept next to the doggy. The child from the circle tiptoes to the bone and take it and goes back to her place and hides the bone behind him. Then all the children say together, "Doggy, doggy, where is your bone? Guess 3 times and take it home." The doggy opens his eyes and guesses. If the guess is right, he or she can go back to the circle and the child who took the bone becomes the next doggy. When variation is possible here, make children sit in a circle, let one child step out and close her eyes and pass the ring or block around from the hand to hand without showing the ring or block. Beat the drum or clap the hands. When the beat or clapping stops, the child who is out look around and guesses the name of the child who has the ring. Allow 3 guesses and give clues to help the child. Then start the game again by sending out another child. Where is your bone ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये मुलांना कळतं की आपण रूल फॉलो करायचे असतात आणि निरीक्षण करायचं असतं, लक्षपूर्वक सगळं बघायचं असतं. ह्यामध्ये सगळे मुलं सर्कलमध्ये बसतात आणि एक मुलगा मधात बसतो आणि त्याच्या मागे एक वस्तू एखादा ब्लॉक आपण बोन म्हणून त्याच्या मागे ठेवायचा आहे. आणि सगळे मुलं सर्कलमध्ये बसलेले, त्यांचे हात त्यांच्या टोंगळ्यावर आहेत, मांडी घालून बसलेले ही मुलं आहेत. आणि हळूच त्यांच्यापैकी एक मुलगा हळूवारपणे उठून त्याच्या डॉगीच्या मागे जो ब्लॉक ठेवलेला आहे तो अलगद उचलून तो परत त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि तो त्याच्या मागे लपवून ठेवतो. आणि मग जो डोळे बंद करून मधात बसलेला असतो मुलगा, जो डॉगी बनलेला असतो, तो मग उठून बघतो आणि गेस करतो की कोणी त्याच्या मागचा ब्लॉक किंवा हा बोन उचललेला आहे. आणि ह्याला 3 गेस मुलगा करू शकतो आणि 3 गेसमध्ये त्याने तो मुलाचं नाव ओळखायचं असतं किंवा मग त्याला इतरांनी किंवा टीचरनी मदत करायची असते वेगवेगळे क्लूज देऊन की ज्या मुलींनी पिंक क्लिप घातलेली आहे ती आहे का, अशा कोणी मुली आहे का ज्यांनी व्हाईट टी शर्ट घातले आहेत, किंवा कुठले बॉईज आहे का ज्यांनी ब्लू पॅन्ट्स घातले आहे. असे काही वेगवेगळे क्लूज टीचर देऊ शकतात आणि त्या डॉगीला मदत करू शकतात. आणि मग त्याला ओळखता आलं की तो मग डॉगी बनलेला मुलगा सर्कलमध्ये जाऊन बसेल आणि मग ज्या मुलाने उचललं होतं ब्लॉक तो मुलगा डॉगी बनेल आणि मग सेंटरमध्ये येऊन बसेल. आणि हा गेम आपण असा सगळ्या मुलांसोबत खेळू शकतो. त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन पॉसिबल आहे. मुलं सगळे सर्कलमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्यापैकी एक मुलगा रूमच्या बाहेर जातो आणि डोळे बंद करून तिथे उभा राहतो. आणि जे मुलं सर्कलमध्ये बसलेले आहे तर त्यांच्या जो छोटीशी आपण रिंग देऊ शकतो, जशी चाव्यांना लागलेली छोटी रिंग असते तशी रिंग मुलांच्या हातात जी बंद होऊ शकेल अशी झाकल्या जाईल पूर्णपणे, अशी छोटीशी रिंग मुलांच्या हातात द्यायची आणि ते मागून एकमेकांना पास करतात त्या रिंग आणि कुणाजवळ तरी ती रिंग असते. आणि मग सगळेजण टाळ्या वाजवतात किंवा मॅम टाळ्या वाजवतील किंवा ड्रम वाजवतील आणि मग ड्रम थांबल्यानंतर त्या मुलाला आपण आत बोलवतो आणि त्याला ओळखायला सांगतो की ती रिंग कुणाकडे असेल. तर त्याने गॅस करायचा आहे
आणि 3 वेळेस गेस करायचे आणि त्याला टीचर क्लू देऊ शकते ओळखायला आणि परत हा असाच गेम सगळ्या मुलांसोबत खेळायचा आहे. तर ह्यामुळे काय होतं की मुलं एकमेकांची नावं ओळखतात, त्यांचं बॉन्डिंग वाढतं आणि जेव्हा आपण एकत्र खेळतो तेव्हा तो ग्रुप म्हणून, ती टीम म्हणून छान मुलांचा ते भावना, टीम स्पिरिट जे आपण म्हणतो, तर ती मुलांची भावना विकसित होते की आपण एकत्र खेळलो तर मजा येते. आणि म्हणून आपण कुठलाही गेम खेळतो आहे तर आपण रूल ते फॉलो करायचे असतात. सगळ्यांनी जर तसं ऐकलं तर मग आणखीन मजा येते आणि लक्षपूर्वक सगळ्यांनी हा गेम बघायचा असतो, कारण आपला टर्न आला तर मग आपण हरायला नको, आपल्याला कळलं पाहिजे. मग ह्याच्यातून मुलं निरीक्षण करायला शिकतात, एका जागी छान शांत बसायला शिकतात आणि सगळे रूल फॉलो करायला शिकतात. म्हणून ही ॲक्टिव्हिटी खूप मजेशीर आहे आणि ह्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास नक्कीच मदत करते आणि ही कुठेही खेळू शकतो आपण.